अहमदनगरच्या कोल्हार या गावामध्ये 3.5 शक्तिपीठ एकत्र असणारं मंदिर आहे। चला तर आपणही या 3.5 शक्तिपीठांचं दर्शन करूया। तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी या देवींचं दर्शन एकाच वेळी एकाच ठिकाणी घ्यायचं असेल तर गाठा अहमदनगरचं हे कोल्हार भगवती गाव। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शक्तिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सुंदर परिसर असलेलं टुमदार गाव या श्री भगवती देवी मंदिरामुळे हे गाव प्रसिद्ध झालंय। पूर्वी दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर एखाद्या वाड्याप्रमाणे दिसायचं, पण काही वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। या मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून गावातल्या इतर मंदिरांचाही जीर्णोद्धार केला गेलाय। सर्व गावकरी 9 दिवस उपासना करतात, तसेच सगळे सकाळ संध्याकाळ आरतीसाठी जमा होतात। चांगल्या प्रकारे सगळा तो उत्सव साजरा केला जातो। तसेच देवस्थान समितीमार्फत देवी मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे, नंतर हनुमान मंदिर झाला, विठ्ठल रुक्मिणी मंदिर झालेलं आहे आणि आता महादेव मंदिराचं काम मोठ्या जवळजवळ 2.25 कोटी रुपये खर्च करून त्याचं जीर्णोद्धाराचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे। या मंदिराची आख्यायिका तर ऐकत राहावी अशीच। लोटांगण बाबा हे नित्यनेमाने देवीची पूजा आराधना आरती वगैरे करत असत आणि दरवर्षी पायी लोटांगण घालत श्री क्षेत्रवणी येथे ते जायचं। असा दरवर्षीचा प्रत्येक वर्षाचा त्यांचा नियम होता। पण काही दिवसांना त्यांना जेव्हा वृद्धापकाळ आला, पण वृद्धापकाळानं त्यांना शक्य झालं नाही, शरीर साथ देत नसल्यामुळं त्यांनी देवीची या ठिकाणी आराधना केली। वणीच्या देवीने प्रत्यक्षात या ठिकाणी त्यांना दर्शन दिलं आणि लोटांगण बाबांनी देवीकडे ही एक देखील इच्छा व्यक्त केली की मला तुमच्यासोबत इतर 3ही स्वरूपाचं दर्शन या ठिकाणी हवंय। कोल्हार परिसरातले अनेक भाविक नित्य नेमाने देवीचं दर्शन घेण्यासाठी इथे येत असतात। ही इच्छापूर्ती करणारी देवी आहे अशी भाविकांची श्रद्धा। पौष पौर्णिमेपासून इथे यात्रेला सुरुवात होते, जी पुढे 1.25 महिने चालते। या मंदिरात नवरात्रही मोठ्या उत्साहात साजरी होते। 9 दिवस घट बसवले जातात आणि महिला नाचत गात येऊन देवीला जोगवाही मागतात। साडेतीन शक्तिपीठाचे हे मंदिर इथं झाल्यानंतर या परिसरातले या पंचक्रोशीतलेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक आता इथे दर्शनाला येतात। शिर्डी शिंगणापूर या मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर असल्यामुळं आता शिर्डी आणि शिंगणापूरला जे पण भाविक कुणी येतात ते इथे या मंदिरात देवीचं दर्शनासाठी येतात। या देवीचे या ठिकाणी जागृत देवस्थान असल्याचे यामध्ये प्रचिती आलेली आहे। तुळजापूरची, माहूरगडची भगवती माते आणि सप्तशृंगी निवासिनी या 4 जे काही शक्तिस्थळं आहेत, अशी शक्तिस्थळं भारतामध्ये एकाच जागेवर कुठे नाही पाहिलेली। हे मंदिर शिर्डी शिंगणापूर या रस्त्यावर लागतं, त्यामुळे शिर्डीहून शिंगणापूरला जाणारे भाविक आवर्जून या मंदिराला भेट देतात। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, सर्व भक्तांचं मंगल करणाऱ्या राज्यातील 3.5 शक्तिपीठ एकत्र असणाऱ्या या कोल्हार गावामध्ये भक्त भाविक मोठ्या श्रद्धेनं येतात आणि वर्षभर भक्तांची मोठी रीग लागलेली असते। नवरात्रीत काही जण 3.5 शक्तिपीठांना भेट देतातच, पण ज्यांना इतका प्रवास शक्य नाही त्यांना एकाच ठिकाणी या 4ही देवींचं दर्शन घेता येईल असं हे मंदिर आहे। वेळेअभावी तुम्हाला प्रत्येक देवीचं दर्शन घेण्यासाठी जायला शक्य नसेल तर अहमदनगरच्या कोलार गावामध्ये तुम्ही आलात तर या 3.5 शक्तिपीठांचं एकत्रित दर्शन तुम्हाला नक्की मिळेल। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।